आपण थेट जातोय मनोज जरांगे यांची पत्रकार परिषद सुरू झालेली आहे। ते 4 प्रसार घंटे बोला, माध्यमांशी 2 घंटे बोलतायत। बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची, कारण मी त्या सीमारेषेवर आता आलेलो आहे। 30 मेचं जे आपलं आंदोलन आमरण उपोषण आपण ठरवलं होतं ते फायनल होणार आहे 30 मेला, परंतु त्याच्यात फक्त थोडा जास्तीचा बदल केलाय आपण। ते आमरण उपोषण आपण फॅनमध्ये, सावलीत, मंडपात बसून आपण ते काय आणखीन सुविधा करून करत होतो ना। समजा सगळे तसंच करतात, मीच नाही तर सगळे तसं करतात। मला अंतिम टोकाचं आणि कठोर आमरण उपोषण करायचंय। रखरखत्या उन्हात मी हे उपोषण बास टाकून करणार आहे। ना कुठलं पाणी, ना कुठलं जेवण, ना पायात चप्पल घालणार आहे, ना काय करणार आहे। माझ्या शरीरात प्रचंड वेदना आहेत। या जीवाला मी तरसायचं तरी किती दिवस। त्यामुळं जे होईल ते होईल। उष्ण घाताचा बळी गेला तरी देवेंद्र फडणवीसांमुळे गेला, सरकारमुळे गेला। कितीही जीवाची लाहीलाही झाली तरी हरकत नाही, कारण माझ्या समाजाच्या लेकरांच्याच आयुष्याचा उन्हाळा झालाय। तर आपण आपली का कदर करायची। ते उन्हात कुठेही होईल, ते जंगलात होईल, रानात होईल, ते कुठेही होईल, परंतु ते खूप कडक आणि त्या रखरखत्या उन्हात ते आमरण उपोषण होणार आहे। आणि त्या भूमिकेवरती मी आता ठाम आहे। आता शेवटी त्याच्यात किती त्रास होणार आहे, किती जीवाची लाहीलाही होणार आहे, किती कडक ऊन आहे, किती त्रास आहे, किती त्या वेदना होणार आहेत, याचा मी कसलाही विचार करायचं नाही ठरवलेलं। मी आता माझ्या निर्णयावरती फायनल आहे, कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड। एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल। या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं। सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा। हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे। ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे। मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे। ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा। जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकलाय या सरकारनं। त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे। त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं। एकदाच होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल। याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही। माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडं तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली। तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं। म्हणजे ही डाव आहे मराठ्यात संभ्रम पसरायचा आणि हे करायचं। आता हे मला नाही वाटत की देशात असं पुन्हा आमरण उपोषण कुठं देशात झालं असेल आणि इतका कठोर पद्धतीची कुठंतरी निर्णय झालेला असेल की हे मी माझ्या मनानं म्हणत नाही, पण देशात मला नाही आठवत की असं इतकं टोकाचं झालं असेल ना। ते टोकाचं आता होणार। म्हणजे आता ठरलंय की 30 तारखेपासून आमरण उपोषण होणार, ते पण उन्हात होणार। आमरण उपोषण होणार, मंडप टाकून होणार, अनेक प्रकारचे राहतील। ते तुमच्या साक्षीनं होणार। लय झालं तर फक्त म्हणजे ते पण म्हणायला नाही पाहिजे, मी पण म्हणतो लय झालं तर फक्त पत्रकारांपुरती एखादी पट्टी राहिली तर राहील, सावली म्हणून। सावली नाही, मंडप नाही, काही नाही। आहे असंच जाऊन बसणार आहे मी 30 तारखेला। मेलो तर मेलो। तिथं काही तोडगा निघू शकतो का? मला नाही माहिती, येणार आहेत नाही। 16 तारखेला सांगितलं होतं, 16 तारखेपासून वेळ दिलाय 15 दिवस वेळ। 29 ऑगस्ट पासून मुंबईतून दिलेला आता 29 मे पर्यंत 10 महिन्याचा वेळ। काय करणार येऊन तुम्ही? चर्चा बोलणार? मला चर्चा नाही पाहिजे बाबा। 58 लाख नोंदी निघाल्या, त्याचे कुणबी प्रमाणपत्र तुम्ही देणार आहेत का? ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांच्या तुम्ही व्हॅलिडिटी देणार आहेत का? सातारा हैदराबाद गॅझेटियरचा तुम्ही JR काढलाय, ते प्रमाणपत्र देणार आहेत का? त्याच्या व्हॅलिडिटी तुम्ही देणार आहेत का? तुम्ही आरक्षण देताय म्हणजे नेमकं काय करताय?
मराठ्यांची मतं मात्र तुम्हाला लागतील आणि मराठ्यांच्या लेकराला मात्र आरक्षण दिलं जात नाही. ही दुटप्पी भूमिका कोणची? तुम्हीच आमच्यावरती हल्ले करायचे आणि तुम्हीच आमच्यावरती 307चे गुन्हे दाखल करायचे. म्हणजे राज्यातले गुन्हे सुद्धा मागे घ्यायचे नाहीत. सामूहिक कट रचून तुमचे पोलिस येणार आणि आमच्यावर हल्ला करणार. त्यांच्यावरती 120 पोलिसांवरती लागून त्यांच्यावरती 307 व्हायला पाहिजे, तर आमच्या क्रॉस घेतल्या जात नव्हते. राज्यभर हे खोटे दाखल केलेले गुन्हे. तुम्ही सातारा संस्थांचा JR काढू शकत नाहीये. 1 महिन्याचा वेळ मागितला, 10 महिने झाले. अरे बलिदान गेलेल्या तुम्हाला मराठ्याची एवढी माया आहे, तुम्ही सांगता हे मराठा समाजाला ऊन लागन, मे महिन्याचं कडक भयंकर ऊन, हे लोक घराच्या बाहेर सुद्धा निघाणार, जीव जायला लागलेत उष्णतेमुळं, उन्हामुळं जीव जायला लागलाय लोकांचा, बळी चाललेत. मराठ्यांना विटीच धरू नका, एवढी माया आहे. तरी तुम्हाला तुम्ही बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या लेकराच्या नोकऱ्या देणार. इतकी तर नीच आणि नालायक अवलदी जन्माला तुम्ही सत्तेत बसलात. कमीत कमी ती तुमची बहीण होती, ती तुमची आई आहे. मराठ्यांचं कुटुंब उघड्यावर पडलं यार, उन्हात पडलं ते. तुम्ही तिथं नाही वेळ देत. ही माझी समाजाविषयीची तळतळेत, मी ते समाजावर ते विश्वास कमवलाय. मी समाज सोडून नाही काय करत, मला नको पण काय. तुम्ही साधे साधे कामं करत नाहीये. साधे कामं किती वेळ लागतो मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करायला, किती वेळ लागतो. ओबीसींनी नाही मागून मंत्रालय स्थापन केलं, मराठ्यांनी मागून नाही दिलं.